असं सजून कुठं चालला रे भो. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ओमकार आणि आज आपण जातोय अहिल्यानगरला. तर मस्त रेडी झालो, रेल्वे स्टेशनवर आलो आणि आपली ट्रेन पण आली. तर आपण ट्रेनमध्ये बसून लगेच थोडा फ्लेक्स मारत व्हिडिओ काढला आणि सुरू केली आपल्या ब्लॉगला. हा अंगठा कुठे तुम्ही नक्कीच सांगा आणि मला लोकेशन कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का. आणि आपल्याला अहिल्यानगरला जायचं होतं, तर मला बोर होत होतं रस्त्यात. तर मग मी एक सिरीज लावली, ती सिरीज मला कम्प्लीट करायची होती, जी की मी अर्ध्या एक तासातच कम्प्लीट केली आणि जोपर्यंत अहिल्यानगर पण आलं. आणि फायनली आपण आपल्या मामाच्या गावाला पोहोचलोय. तर आपण पोहोचलो आणि रेस्ट रूम मध्ये बसलेलो होतो, कारण की आपल्याला आपला मामा घ्यायला येणार होता. आणि मामा घ्यायला येणार म्हणजे आपल्या मामाचं गाव, आणि मी लय आनंदी होतो कारण की आपल्या मामाच्या गावाला आपण आलेलो होतो. तर लय वेट करून हे झालं आणि मम्मी म्हटली जा पाण्याची बाटली घेऊन येतं. मम्मीला पाण्याची बाटली दिली आणि मौसम एकदम सुहाना होता. पण त्या सुहाना मौसम मध्ये बारिश आली. काय माहिती, एवढं चांगलं वातावरण होतं आणि पाऊस येऊन गेला. आणि एवढ्या पावसामध्ये आता आपण घरी कसं काय जायचं, मला प्रश्न पडलेला होता. पण काही नाही, आपण थोडा वेट केला आणि पाऊस गेला आणि मग आपण रिक्षामध्ये बसून आपल्या मामाच्या थोडं जवळ गेलो. म्हटलं जाऊ दे, आपण थोडं जवळ जाऊ मामाच्या. मग आपण मामाच्या गाडीत बसलो आणि मामाच्या गाडीत बसल्याच्या आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. आणि कोणतं मंदिर आहे मला नक्कीच कळवा. आणि मामाच्या गाडीमध्ये बसून आपण पावसात गेलो. आणि नंतर आपल्याला जायचं होतं थोडं स्वीट्स घ्यायला. तर आपण एकाच जागेवर आलो जिथं खूप फेमस आहे, नगरमध्ये खूप फेमस स्वीट्सचं दुकान होतं, जिथून आपण मला जे जे आवडतं ते घेतलं आणि आपण आपल्या गाडीकडे निघालो. आणि पेट्रोल टाकून एक मुलगा दिसला, ज्याला बाहेरच अडकवलं होतं त्याच्या मम्मीने बाहेरच काढून टाकलं होतं बाबा त्याला. इतके हसू येत होते ना भाऊ मला. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि मी गावाला काय काय करणार आहे ते बघायसाठी मला फॉलो करून नक्की ठेवा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.